ज्याचे गरजता पवाडी कळी काळ पाया पडी कमी करा बाहेर तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचवा ठरा जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवून आले वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनी सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी राधाबाई शंभू फारके यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझा आवाज खूप कमी झाला। यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम त्यांचे दोघेही नातू त्याच्यामध्ये दत्तात्रय भाऊ आणि दुसरे अनिल भाऊ या दोघा बंधूंनी हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक वा नामवंत म्हणायचं कामच नाही अतिशय सुंदर महाराष्ट्रभर ज्यांचं मृदंगाच्या क्षेत्रामध्ये नाव आहे ते आमचे जिवलग मित्र हरिभक्त परायण मृदंग विशारद आमचे परभणी रत्नाई कृष्णा महाराज गोरखडे या ठिकाणी उपस्थित आहेत। संगीत विशारद हरिभक्त परायण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आणि तिकडं ज्यांच्याकडे शिकले ते तुमच्या भागातले रत्न बरोबर आहे ना। पानसरे गुरुजीकडे बी होते ना तुम्ही काही दिवस आहे का पानसरे गुरुजीकडे ज्यांचं अध्ययन झालं पुढं पुन्हा अजून अनेक गुरुजींकडे ज्यांनी अध्ययन केलं ते हरिभक्त परायण आमचे उद्धव बापू शिंदे। तसं महाराष्ट्रात उद्धवन शिंदे एकत्र नाहीत पण इथं आहेत आहे का नाही उद्धवन शिंदे एकत्र इथं आहेत उद्धव महाराज शिंदे आहेत त्याच्यानंतर हरिभक्त परायण आणि आता नाव खरात फार जोरात बारी झाली त्यांची आहे की खरात महाराज या ठिकाणी संगीत विशारद तेही उपस्थित आहेत। अतिशय गोड गायक हरिभक्त परायण आमचे पालवी महाराज अनेकदा माझ्या कीर्तनाला ज्यांनी साथ केलेली आहे पालवी महाराजही आहेत त्यांनाही धन्यवाद देतो। माझ्या बरोबर आलेले हरिभक्त परायण आमचे विदर्भ कोकिळा गणेश महाराज जटाळे गुरुजी तेही उपस्थित आहेत आणि अतिशय गोड ज्यांच्या आडनावातच हजारी आहे अशा हजार चाली ज्यांच्याकडे आहेत एका चालीत अनेक चालीचं मिश्रण ज्यांच्याकडे आहे आणि चाल सांगण्याचं काम त्यांनी केलं संजयानं सांगण्याचंच काम केलं हे पूर्वीपासून आहे बरं का। हरिभक्त परायण आमचे संजय महाराज या ठिकाणी हजारी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो। आणि ही वारकरी शिक्षण संस्था सगळी महाराज मंडळी माझ्या बरोबर आलेले दुसरी नामवंत कीर्तनकार योगायोग असा उद्या आमच्या हरिभक्त परायण अमोल महाराज सरकटे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि म्हटले मग असे आज आपले कीर्तन येत आहेत आपण आळंदीला माऊलींचं दर्शन घेऊ आणि वाढदिवस आपला साजरा करू। वारकरी कशाने वाढदिवस करणार आहे का नाही त्याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं म्हणले मग चला म्हणून आज एक नाही तर 4 कीर्तनकार गाडीत सोबतच येत आम्ही ड्रायव्हर पण सोबत नाही म्हटले आपला आपण जाऊ सगळी मंडळी हरिभक्त परायण भागवताचार्य बरं का दत्तात्रय भाऊ कुठे आहेत तिकडे असतील। आज योगायोग फार सुंदर आहे म्हणजे गणेश महाराजाला जर बोलवलं असतं एका कीर्तनासाठी तर एवढ्या दूरवरून ते आलेच नसते अजिबात आले नसते एका कीर्तनासाठी एवढ्या लांब कुठे येणार आहे पण योगायोग असा महाराजांचा वाढदिवस आणि ज्ञानोबारायांचं दर्शन अशामुळं हरिभक्त परायण अमोल महाराज सरकटे पाटील आणि त्याच्यानंतर भागवताचार्य हरिभक्त परायण आमचे दुसरे जीवलग मित्र अतिशय गोड कीर्तनकार काका आमचे गोपाल महाराज सरकटे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यानंतर आपल्या संस्थेतील महाराज मंडळी आहे आज मार्केट कमिटीची मंडळी जी आमच्या वारकऱ्यावर प्रेम करणारी आहे ते आज इथं जरी तुम्हाला नवीन दिसत असेल तर आम्ही अनेक वर्षापासून संपर्कात आहेत बरं का। आमच्या दिंडे जेव्हा मार्केट यार्डला जातात तेव्हा ही मंडळी अंतकरणातून सगळ्यांची सेवा करत राहते मग त्यांचे अध्यक्षही उपस्थित आहेत आणि दत्तात्रय भाऊ सुद्धा आम्हाला पंचायतचे अध्यक्ष आहेत नाही काय म्हणून वा उपाध्यक्ष आहेत तुम्ही अध्यक्ष आहेत ना का दुसरे तुम्ही होते ना काही दिवस अध्यक्ष आहेत ना सभापती हा मला ते आठवणा सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे गणेश दादाच ना रुपेश दादा रुपेश दादा सुद्धा उपस्थित आहेत आणि अनेक वर्ष मी ज्या मोठ्या सप्ताहामध्ये कीर्तन केलं आपल्या परिसराचं खूप मोठं नाव लौकिक ज्या संतामुळं झालं ते संत बोधड बाबा आणि बोधड महाराजांच्या कमिटीतली सगळी मंडळी काका असतील बाबा ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं असंही मी अनेक वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे
अतिशय वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारी माणसं आहेत, पण स्टेट फॉरवर्ड आहेत. म्हणजे जे आहे ते आहे, जे रिअल आहे ते आहे असं मान्य करून चालणारी ही मंडळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं त्यांना जर वाटलं असेल, ते मला पहिल्या कीर्तनात थांबवलं होतं एकाने सप्त्यात, आणि त्याच्यानंतर 3 वर्ष माझं कीर्तन झालं. ते लक्षात नंतर येते ते, आहे का नाही, म्हणून 4 वर्ष झालं, बरोबर आहे का नाही. आता ते तुम्हाला बोलल्यामुळे 100 गेले द्यायचे, तेवढ्यात खुश केलं जाईल तुम्हाला. ही पद्धतच आहे, अगोदर बोलायचं मग योजना द्यायच्या, विठाला विठाला काका हे सगळी मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद देतो. अतिशय गोड साऊंड आहे, कंट्रोल मध्ये आवाज ठेवा, खूप सुंदर आहे. आता गाऊन झालं, वाजून झालं, त्याच्या पाकिटापुरतं त्याचं झालेलं आहे. आता इकडे एकट्याकडे लक्ष द्या माझ्याकडे, बरं का. पण तुम्हालाही धन्यवाद देतो. शूटिंगवाले दादा आहेत त्यांनाही धन्यवाद, आणि उपस्थित श्रोते मंडळी. आम्ही गाडीत चर्चा केली, काका म्हटलं एवढ्या दूरवर कीर्तनाला येतील कोण बाबा, कारण या रोडला मॅपच नाही आणि या रस्त्याला मापही नाही, बरोबर आहे ना. या मॅपही नाही मापही नाही, असं अमाप काम इकडचं आहे बघा. म्हणून पण एवढंही असताना एवढी या परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. हे बघा, वक्त्याला किंमतच श्रोत्यामुळे आहे. ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. म्हणून श्रोत्याशिवाय वक्त्याला काय किंमत आहे महाराज. आज एवढा जरी खर्च भाऊ करत असतील तर त्या खर्चाचं त्यांना काहीच वाटणार नाही, पण कधी अपेक्षित लोक आले की माणसं म्हणतात पैशाला काय जाळायचं हो. एवढी मंडळी कार्यक्रमात धावून आली आपल्या, अजून काय करता त्या पैशाला, काय करता. मग तुम्ही सगळी प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अतिशय तारीख घेतल्यापासून अनेकदा संपर्क करत, रात्री तर आमच्या दादाला झोपच नाही, कारण मी म्हटलं आम्हाला 4 वाजतील यायला. मग 4 न वाजता आम्हाला 7 वाजले यायला, जवळपास 6:30-7 वाजले यायला. रात्री 4ला फोन, 3ला फोन, दादांना झोप नाही. आणि सगळ्यांचं हे बघा, हे जमवणं सोपं नसतं बरं का. मी तर म्हणतो कार्यक्रम ठेवणं सोपं आहे, पण नियोजन करणं अवघड आहे, कारण जबाबदारी असते. म्हणून आमचे दादा महाराज यांच्यासाठी एकदा अंतकरणातून टाळ्या वाजवासाठी त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो. पालवे महाराज, ज्या काळाच्या आपल्याला पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. आता ज्याचे म्हणजे कुणाचे, तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6-18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद, आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून, माझ्याकडे लक्ष द्या, हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. कीर्तनामध्ये आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनामध्ये माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. आपल्या मताला फारशी किंमत नाही. परमार्थामध्ये वेदाच्या मताला, पुराणाच्या मताला आणि शास्त्राच्या मताला किंमत आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे. जे पाठ आहे ते बोला, पहावे पुराणे विचारोनी. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, आणि पुराणात असेल तर ऐका. मी तो हमाल भारवाही आहे का. मी एक हमाल आहे. तुकाराम महाराज पण, तुम्ही हमाल कमी समजू नका बरं स्वतःला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मी सुद्धा एक हमाल आहे. मी वेदातलं, पुराणातलं, शास्त्राचं तुमच्याजवळ वाहण्याचं काम करत राहतो. मी सुद्धा एक हमालच आहे. माझं याच्यामध्ये काही नाही. लक्षात ठेवा, व्यासोच्छिष्ट जगत रे. या जगातलं सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे महाराज. म्हणून सांगतात, हे माझं मत नाही, हे वेदाचं मत आहे, शास्त्राचं मत आहे, पुराणाचं मत आहे. मला महाराज लक्ष देऊन ऐका बघा. चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती. वेद अनंत बोलिला, अर्थ
इतुलाची साधीला विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. हे माझं मत नाही तर हे वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे. कोणी म्हणाला आता आम्हाला यांच्यासारखं पोवाडी गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले तुम्ही चिंतिता जयाशी विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्या ज्या वेळेस भजन येईल त्या त्यावेळेस हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. हो महाराज करू आम्ही, पण त्याचं फळ काय? फळाशिवाय आम्ही प्रवृत्त होणार नाही. फळ काय? महाराज म्हणले त्याचं फळ फार मोठं आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष संजय महाराज नुसतं मिळत नाही तर दाशी होत आहे. भोगही दाशी होत असते. हा नामान भोगही मिळतात बरं का. आता हे चांगले कपडे घालणं हा भोगच आहे. खायला चांगलं मिळणं हा परमार्थाच्या नावाने हा भोगच आहे. कीर्तनाला यायला 50 लाखाची गाडी मिळणं हा भोग आहे. बघा चांगले मोबाईल वापरायला मिळणं हा भोग आहे. पण हे भोग देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. मी पुराणातलं सांगेल तुम्हाला. 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद ध्रुव बाळाला भगवंतानंच दिला होता. 36,000 वर्षापर्यंत राजवैभव भोग आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळा आल्यानंतर मला आवाज दे. आढळपदी बाळ वैसवीला ध्रुव. पहिल्यांदा वैभव दिलं बरं का. वैभवच का सागर पहिल्यांदा वैभव दिलं आणि नंतर महाराज आढळपद दिलं. लक्षात ठेवा. म्हणजे भोग देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. आणि काही लोक म्हणतात महाराज लोकांची आयुष आहे म्हणतात ना. काय म्हणतात? महाराज लोकांची आयुष आहे. महाराज लोकांचं काय हो? त्यांच्यासारखं सुखी बोला 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 बरोबर अर्जे आहे ते बोला, काय अडचण नाही. त्यांच्यासारखं सुखी अहो त्यांचा काय हो? एक हात सोन्याचा बोला 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 व्यक्त व्हा. असा महाराज कोणता परवानगी देत नाही. तुम्ही व्यक्त व्हा. हा बरोबर आहे ना. एक हात सोन्याचा एक हात चांदीचा. हे बघा महाराज लोकांची खरंच आयुष्य. महाराज लोकांसारखी जगात कुणाचीच आयुष्य नाही. पण तुम्ही महाराज होत नाही ही शोकांतिका आहे. तुम्हाला माहित आहे ना महाराज लोक सुखी आहे. मग तुम्ही माळकरी व्हायला पाहिजे. तुम्ही ढवाऱ्याच्याच नादी लागायला. नाद करते काय नाही यावंच लागतंय. विठाला विठाला लक्ष देऊ नका. तुम्हाला माहित आहे ना महाराज लोक सुखी आहे. मग तुम्ही महाराज व्हायला पाहिजे ना. माळकरी व्हायला पाहिजे. माळकऱ्यासारखं आनंद माळकऱ्यासारखं सुखी या जगामध्ये कोणी नाही बरं का. कोणी म्हणत असेल हा असं नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची. माऊली आमुची कशाची चिंता करायची नाही. तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार. हे कशामुळं? भुक्ती मुक्ती कामारी दाशी. भोगही दाशी होते आणि मुक्ती सुद्धा दाशी होते. काका भोग मिळत नाही हा तर दाशी होती. मुक्ती मिळत नाही तर दाशी होते. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. टेन्शन घेण्याचं काम आहे का? अजिबात टेन्शन घेण्याचं काम नाही. तसं भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले मग काय करावं लागेल? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं सुलभ नाम घ्या. दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या सुलभ नामानं दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा उसासाच वाटरा जाना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. या अभंगामध्ये देवाच्या नाम सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया नरका कशू नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर राख होते, पोळून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. बाकी या नरदेहामध्ये काही सामर्थ्य नाही बरं का. लक्षात घ्या. महाराज म्हणले या नरदेहाच्या सामर्थ्याचा जर विचार केला तर पशु पक्ष्यामध्ये जेवढं ताकद आहे सामर्थ्य आहे तेवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. नरदेहाचा विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाकडे नेलं, शरीर उत्तम शरीर
घोसले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. फार लक्ष देऊ नाही का बरं का. काही बसलेले लोक म्हणतील महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र दुसरं काही नाही, आणि काही सेकंदानंतर म्हणता की शरीरासारखं उत्तम आणि चांगलं काही नाही. तुम्ही असे डबल ढोलकी आहे का हो. ओबीसीला धक्का लागू देणार नाही, मराठ्याला आरक्षण देणार बरोबर आहे ना, आणि लोकांत भांडणं लावून देणार, असे डबल ढोलकी आहे का हो तुम्ही. आज काय ते समाजाला स्पष्ट बोला, जगू द्या समाजाला आनंदानं प्रेमानं. तुम्हाला आहे संरक्षण. गोरगरीबाला काय, गोरगरीब भांडतील ना. तुम्ही बोलून गेला 2 शब्द, त्याची स्पष्टता आहे. काय अवघड परिस्थिती आहे महाराज. जाऊ द्या, आपण काही तिकडं उभं नाही राहायचं मला इकडं, त्याच्यामुळे ते नको आपल्याला काही घेणं नाही जात. पण तुम्ही असे डबल ढोलकी आहे का हो. महाराज म्हणले नाही, मी माझ्या मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे, मी याच्यावरही ठाम आहे. आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे याच्यावर सुद्धा मी ठाम आहे. कसं काय. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजना विना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी कीर्ती मुखे जरी गाय. बोला पवित्रची होय देह त्याचा पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी म्हणजे ही नॉट वाणी. महाराज म्हणले वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, त्याचा देह पवित्र आहे जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करतो. आता बोधड महाराजांना किंमत का, कशामुळं, नामस्मरण केल्यामुळं, बाकी दुसरं काय. आमच्या लोक पाया पडतात, आमच्याजवळ असं काय, आम्ही भजन करतो म्हणून पाया पडतात. बाकी काय 4 डोळे थोडे जे चष्म्याला म्हणू नका, बरोबर आहे ना. 4 डोळे थोडे जे आम्हाला. बोला वेगळे पण काय, यांच्यासारखे गोड आवाज ऑर्केस्ट्रातही आहे, तंजाम खेळात बी आहे. नाही कळलं का तुम्हाला. तुम्ही असे जागे राहा, असा झोपल्या जागे. यांच्यासारखे आवाज तिथं नाहीत का, पण त्यांच्या पाया नाही पडणार कोणी. इथं साधारण भजन म्हणणारा असू द्या, कोट्याधीश माणूस त्याच्या पाया पडतो. कळलं माझं बोलणं तुम्हाला. ही ताकद भजनातली आहे. साधारण भजन म्हणणारे असू द्या, दिंडीत नाचत लोक द्यायला किंमत देतात, पाणी आणून देतात, जेवण आणून देतात. कशामुळं, भजनामुळे. नरदेहाला जर सामर्थ्य कशामुळे येत असेल तर ते नामस्मरणामुळे भजनामुळे येत असतं, बाकी काही सामर्थ्य नाही. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या स्वर्ण न मिळे एक क्षण नरदेव. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. उदाहरण शिवाजीराव करडिले साहेब, विद्यमान आमदार आहे, विद्यमान. मृत्यू चुकवता येणार आहे तुम्हाला, कशानच नाही. मान 1 दिवसाचं आयुष्य. अहो काय ठरवलं असतं तर काय दिलं नसतं. चला बोला, काही पण देऊ शकले असते ना, पण नाही. महाराज म्हणले काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप.
काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? देह हा पाचाचा आणेला उसना शेकी ज्याचा त्याला देणे लागे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. महाराज म्हणले हे पंचतत्वानं बनलेलं शरीर आहे आणि शेवटी या पंचतत्वात ते विलीन होत असतं बरं का. म्हणून क्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणले क्षणभंगोर नाही. सर्व प्रमाण तुम्हाला मिनिटाचे तासाचे सापडणार नाही का. कोणत्याही संताचं प्रमाण घ्या तिथं क्षणच मिळेल. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तास भरी, मिनिट भरी नाही, क्षण भरीच आहे. देह गाईल देह गाईल लवकरच जायला पाहिजे ते. बरोबर आहे ना. महाराज म्हणले मी क्षण बरोबर आहे का. देह जाईल त्याची काळोबा. थोडा आवाज द्या. त्याची काळोबा काही आपलं क्षणावर चालू आहे. महाराज क्षण भंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा मायाच्या. काय नचळे मग गळा पडेल पासा. पुढे हुशार धोराये ओळसा गा. राम राम दादा थोडा आवाज द्या. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाहू घे उपाधी लक्ष लावणे राहा गोविंदेगा. महाराज म्हणतात आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाई नो जागा. उठा जागे व्हा रे आता. बोला काकड्याचा महिना चालू आहे. स्मरण करा वा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा. उठा साधू संत साधा फुले हित. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठोनी वेगेशी चला जाऊ रावळाशी. जळती पातकाच्या राशी काकडारती देखलिया. काकड्याची तिसरी मालिका सगळ्यांना जाग करणारी. जागवा काय जागवा. आजामेला पंजा मेला. पंजा नाही बर का पंजा. हा आजामेला पंजा मेला. बाप मसना नेला. देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचून दुजा भाव नाही ठेवले. जगजोगी जागे बोलती जागता. जगदेव राखा काही भाव. प्रत्येकाला जाग करतात. आता जाग व्हा. काय जाग व्हा. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी. हे बघा बोक्याला गरीबाच्या घरचा तरी असला तरी उंदीरच आहे. श्रीमंताच्या घरचा असला तरी. आपल्या मनाने लय मोठा माणूस मेला. लय मोठा काळाच्या पुढं काय आहे. आपल्या गरीबाच्या घरचा उंदीरच आहे. श्रीमंताच्या घरचा उंदीरच आहे ना. तैसा काळ लोकांनी तसे. हे आपल्या दृष्टीने फार मोठा माणूस होता. काळाच्या दृष्टीने नाहीये. मग महाराज म्हणले काळाची एवढी पडेल वा. जेव्हा काळ आपल्याला न्यायला येत असतो तेव्हा आपल्याला कोणी सोडवणार नाही. मग आपल्याला भीती वाटते त्या काळाची. प्रत्येकाला भीती आहे बरं का. मरणाची भीती नाही असा माणूस नाही. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही. आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर कोण म्हणतं घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला. घाबरणार नाही. विचारा बांगलादेशच्या पंतप्रधानाला. मी रिअल फॅक्ट बोलेल तुम्हाला. अरे पंतप्रधान असताना सुद्धा संसदन पद सोडून पळावं लागलं. मरणाची भीती कोणाला नाही.
मृत्यूची भीती जर पंतप्रधानाला नाही तर Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे? चला बोला. मरणाची भीती नाही असा माणूसच नाही. मरणाची भीती सर्वाला आहे. मग मरणाची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या, मला हॉस्पिटलला घेऊन जा. घरच्यांनी हॉस्पिटलला नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत, पण मला मरू देऊ नका. बरोबर आहे ना? डॉक्टर साहेब मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. पण चला, डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिली असती. वाचवणं तुम्हाला डॉक्टरच्या हातात नाही. चांगलं मेजर ऑपरेशन असलं तर अगोदर सिग्नेचर घेतात घरच्या परिवाराची. आम्ही रिक्स घेऊ शकत नाही, आम्ही प्रयत्न करू शकतो, पण याच्यात कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही. आम्ही जबाबदार राहणार नाही. महाराज कोण घेणार आहे? वाचवत नाही कोणी. माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट तसं 2 झाले, 2-3 झाले. ऍक्सिडेंट झाल्यावर मग ते स्विफ्ट गाडी होती माझ्याकडे. एक म्हणे महाराज हे असे बारक्या गाडीनं फिरता. गाडीच्या 2-3 पलट्या झाल्या बरं का. आणि पण खर्चटलंही नाही, लागले नाही. नंतर मग शाने माणसं पुढं आली. अहो म्हणे एवढा रात्रंदिवस प्रवास करता, ह्या गाडीला काही एअरबॅग नाही, काय नाही. एअरबॅगची गाडी घ्या म्हणे. माणसं म्हणतात ना एअरबॅगची गाडी घ्या. तुम्हाला एक बोलू, जगण्याची एअरबॅग जगाच्या पाठीवर अजून तयारच झालेली, तयारच नाही. एखादा ऍक्सिडेंट होतो मग लगेच लोक म्हणतात का हो गाडी कोणती होती? मर्सिडीज होती. एअरबॅग 8 एअरबॅग एक तिला. मग मेले कस काय? लगील उतरली आणि उडवली. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? एअरबॅग खोलण्याचा संबंध कुठं आला? बोला, संबंध आलाय कुठं? मृत्यूची भीती सर्वाला आहे, आणि मृत्यूची भीती नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो, पण महाराज म्हणतात याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. म्हणून कळी का माल फक्त कर्जतलाच मिळतो, दुसरीकडे नाही. हा महाराज म्हणले ज्याची गरजता पवाडी कळी काळ पाया पडे. गरज नाही. आता गरज नाही म्हणजे हे नको जसं प्रमाण. गरज नाही म्हणजे ताकदीनं गाणे, उंच स्वरात गाणे, रुबाबात गाणे, याला म्हणतात गरज नाही. कळलं माझं बोलणं? सिंहाची काय असते? बोला. आणि कोल्याची काय असते? कोल भूक, कोली. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. सिंहाची काय असते? गर्जना असते. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आबाळ काय व्हायला म्हणतात? इकडे बघा माझ्याकडे. अरे कोट बीट घातलाय मी, तुम्ही माझ्याकडे पाहा म्हणून. इकडे तिकडे काय पाहायला बरं पाण्यासारखं आहे मी, असं काय नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. चला, आबाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. गरज नाही म्हणजे मोठा आवाज, गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे, गरज नाही म्हणजे पहाडी आवाजात गाणे. ज्याची गरजता पवाडे
गरजणे म्हणजे मोठा स्वरात गाणे. ही सगळी गरजणारी मंडळी आहे म्हणून लांबून लांबून बोलवलेली आहे. यांच्या आवाजानं गरजा महाराष्ट्र सध्या चालू आहे. मला बोलणं कळलं? यांच्या आवाजाने सध्या गरजा महाराष्ट्र चालू आहे म्हणून एवढ्या दूरवरून त्यांना 2 तासासाठी बोलवलेलं आहे. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होत असतात. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होत असतात म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे भजन. गायीन लीला चरित्र पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण आणि पोवाडे म्हणजे गुणगान. काय ते उतव गायन करतात हो, काय त्या माणसाला तोड नाही हो. पुढचं म्हणतो त्याचे लय पोवाडे गाऊ नका. कळलं तुम्हाला? म्हणजे गुणगान करू नका. पोवाडे म्हणजे गुणगान, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे भजन. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. मग कोणी जर आपल्याला म्हणत असेल मस्त धंदा आहे महाराज तुमचा, वाईट वाटून घेऊ नका. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. हा धंदाच आहे ना भजन करणं. याच्यात वाईट काय आहे? त्याच्यात काही वाईट नाही. काही म्हणतात मस्त ओढली शिडी, त्याला काय बोलायला काय? गंध लावला की शिडी ओढली म्हणतात. गाडी बंद पडली की म्हणतात करा आता इथं जिठल इठल. बरोबर आहे ना? गाडी बंद पडली मध्ये करा आता इथं जिठल इठल. नवरा बायकोचं भांडण लागलं, नवरा म्हणतो तो कीर्तन बंद कर ना. त्याला कीर्तन म्हणायचं, मग याला काय म्हणा? आम्ही कीर्तनाला निघालो, एखादं म्हणतो महाराज कुठद्याचा चपका चपका, नाही तर कुठं ठोकायचं कीर्तन. ती का तूर थोडीच आहे. बरोबर आहे? कोण काय म्हणाल सांगता येतं, मग म्हणू द्या. महाराज म्हणले आमचा हा स्वहिताचा धंदाच आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे त्याचे पोवाडे गाणं. त्याचे पोवाडे गाणं. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो. शिवाजी महाराजाचा शाहीर काय गातो? बोला. पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेकडे एक निमंत्रण पत्रिका आणली. आमच्या येथे श्री कृपे करून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी उपस्थित राहून वधूवराचा आशीर्वाद द्यावे. कळावे आपल्या भगव्या झेंडाचा शिपाई तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली पण दुःख एका गोष्टीचं झालं. रायबाच्या लग्नाचा दिवस होता, तो सुद्धा माघ वद्य नवमीचा होता. आणि मा साहेबाला वचन दिलं होतं कोणाण्यावर स्वारी करण्याचं, ते सुद्धा माघ वद्य नवमीचं होतं. शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा. लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी आमच्या पदरात झाला राजा. शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गड ताब्यात घेतो आणि इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजा. आणि लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर धारे लाल, हाताला गुंडाळो निशाल. शिवाजी महाराजांचं हे चरित्र. बरोबर आहे ना? मग यालाच पोवाडा म्हणतात. आणि पोवाडा म्हणलं की त्या आवाजातच लागेल ना. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरेच फाडला. माय नसता फाडा बरं झाला असतं ना. ते त्या आवेशातच पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? पोवाडा म्हणलं की त्या स्वरात लागत असतो. तसं गजाची गरजता पोवाडे. काय परिणाम? कळी काळ पाया पडे. कळी काळ पाया पडे. कुणाच्या पाया पडला काळ? उदाहरण सांगतो ऐका. जेवढे साधू संत होऊन गेले ना, काळ त्यांच्या पायाच पडलेला आहे. किती वर्ष झाली समाधी बोदड बाबांच्या?
184 वर्ष झाली, अजूनही बोदड बाबाच्या नावानं लाखो समाज जमतो. याला म्हणतात काळ पाया पडला. काळ संपू नाही शकला महाराज या लोकांना. आपला काळ सावडणापर्यंत चालतो. माझं बोलणं तुम्हाला कळलं का? आपल्या जाण्याची चर्चा किती दिवस? फार तर 13वी पर्यंत. त्याच्या पुढे आहे म्हणजे काळ आपल्याला मागं टाकून देतो, संपवतो काळ. साधू संतांना 700 वर्ष झाली तरी सुद्धा काळ संपवत नाही महाराज. अरे एक गाणं 2-3 महिन्याच्या पुढे चालत नाही. 700 वर्ष जरी झाली तर सुंदर ते ध्यान तेवढ्याच आवडीन म्हणतात लोक. याला काळावर विजय मिळवणं. हवा ही जास्त दिवस नसते बरं का. ट्रेंड म्हणतात ना, ट्रेंड हा प्रत्येकाचा येत असतो आणि जात असतो, टिकत नसतो. टिकत नसतो, लक्षात ठेवा. पण या साधू संतांनी 700 वर्ष जरी झाली ना, काळ संपू नाही शकला. अरे आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बोलू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजासारखा समदृष्टीचा राजा 350 वर्षात अजून झाला नाही, म्हणून अजूनही राजाचंच नाव घ्यावं लागतं. पुन्हा 350 वर्ष गेले पण तसा राजा अजून मिळाला नाही बरं का. म्हणून आजही आपल्याला छत्रपतीचंच नाव घ्यावं लागतं. आणि अजून सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज गेले जरी असतील ना, आज त्यांच्या नावानं पक्ष चालतात, निवडणुका होतात आणि लोक जगतात. एवढं मोठे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले आहे. सोपी गोष्ट आहे का महाराज? ही सोपी गोष्ट नाही. चला, शिवाजी महाराजाला आपण पाहिलं बी नाही संजय बुवा, त्यांच्या विरोधात एक पोस्ट करा, गधीसारखा मार खावा लागतो. ज्या राजांना पाहिलंही नाही त्यांच्या विरोधात आज एखादी पोस्ट करा, तुम्हाला किती मार खावा लागेल याचा अंदाज नाही. वाचला त्याच्यातून तर ठीक आहे. आणि आपल्या चालता चालता कोणी 2 थोबाडीत आणतं, आपण FIR द्यायला जा. पोलिसाला सांगा त्यानं माझ्या गालात मारल्या, माझी तक्रार घ्या. पोलीस म्हणतो त्यानं कमी मारलं, मी तुला जास्त मारेल. त्यांनी जिवंत माणसाची तक्रार नाही, गेलेल्या माणसाची पोस्ट लोक ऐकून घेत नाही. हे मोठेपण आहे, मोठेपण आहे. आज लोक तुम्हाला म्हणतील भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. भाऊ साठी काय पण बरोबर आहे. एखादी पोस्ट, एखादा बॅनर, एखादा डीपी झाला, व्हॉट्सअपचा डीपी, याच्यापेक्षा आहे कार्यकर्ता मोठा. पण शिवाजी महाराजासाठी सांगू तुम्हाला, शिवाजी महाराजासाठी मावळ्यांनी म्हणावं, राजे तुमची जगण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही मेलो तरी चालेल. अरे म्हणून शिवाजी महाराजांसाठी जिवाजीनं मरण पत्कारलं. आणि एक बोलू तुम्हाला, जिवाजीनं आपल्यासाठी मरावं यासाठी राजा सुद्धा शिवाजी सारखा लागत असतो. हे तेवढंच महत्वाचं आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे. कोण मिळणार आहे महाराज? म्हणून आज त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. म्हणून त्यांच्या पोवाड्याचं गुणगान आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्याचे गरजता पोवाडे परिणाम कडी काळ पाया पडे. काळ पाया पडलेला आहे या लोकांच्या. मी उदाहरण सांगेल, एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि अंत्ययात्रा निघाली आणि एका बाईची पोरगी मावल्या हो नेमकीच माहेरातून सासरला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा आडवी आहे. या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा आली, ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हटली, ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? लक्ष द्या. एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. ह्याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? आता राधा माय आल्याच फुटूतून बाहेर. पहिल्यांदा मी उभा असल्यामुळे जोरात पळत, बाकीच्या उठाय टाइम लागेल. बरोबर आहे ना? सोपी गोष्ट आहे का ती? अजिबात सोपं नाही ना. हे सोपं थोडंच आहे महाराज. आमच्या गावात एकाला सांगितलं, गावाच्या मशानभूमीजवळ भूत आहे आणि त्याचं ते भित्रच होतं. मग लोक आधी भीती घालून देतात, गावाच्या मशानभूमीत भूत आहे म्हणे. आणि एक दिवस पोरगं बिमार पडलं त्याचं आणि त्याच रस्त्यानं जायचं त्याला. रातचा टाइम, रात्रीचा वेळ, आणि त्याच्या आठवणीत आलं म्हणे आता पोराला दवाखान्यात न्यायचं. हा याला बी न्या, विठाला विठाला. आहे का? माझ्याकडे लक्ष द्या. म्हणे लेकराला दवाखान्यात न्यायचं, लेकरू आहे ते, लक्ष द्या माझ्याकडे. दवाखान्यात न्यायचं, पण याच्या मनात आलं की गावातल्या मशानभूमीत भूत आहे.
आणि जायला रस्ता तर काका तोच आहे. मग आता काय करायचं, पण लेकरू आहे, लेकरासाठी माणसं काही करायला तयार असतात ना. जाऊ द्या, मग आपण बॅटरी घेऊ. बॅटरी घेतली आणि पोराच्या हाताला धरलं कृष्णा महाराज आणि त्या मशानभूमी जाऊन चाललं. हे तिकडून त्या पोराला दवाखान्यात घेऊन बॅटरी घेऊन निघालं गणेश बुवा, उद्धव बाबू, आणि तिकडून एक कंदील घेऊन आलं. कंदील घेऊन आला हातात. मग हे म्हणे का हो तुम्हाला माहिती आहे का? म्हणे कसं काय? म्हणजे आपल्या या गावातल्या मशानभूमीत भूत आहे असं सांगतात लोक. तिकून आलेले म्हणे मला काय भेटलं नाही बा, आपण काय पाहिलं नाही म्हणे, आपल्याला मरून 15 दिवस झाले. ते जगला असेल का मला सांगा तुम्ही. आता महाराज ही काय सोपी गोष्ट आहे का? उठणं तरी काळ पाया पडे सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा. अजून सांगेन मी तुम्हाला. निवृत्तीनाथ सोपान काका माऊली मुक्ताबाई पैठणवरून नेवाशाकडे निघाले आणि रस्त्याने लोक दर्शनाला यायचे. माऊलींना आशीर्वाद द्यायचा. पुरुषांनी दर्शन घेतला का आयुष्यमान भव, बाईंनी दर्शन घेतलं स्त्रियांनी की सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव याच्यापेक्षा महिलेला मोठा आशीर्वादच नाही. हा, तिला फक्त एकच आशीर्वाद अपेक्षित आहे की माझं सौभाग्य टिकून राहावं. सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. माऊलीने विचारलं रडायला काय झालं? दुसरी एका बाईनं सांगितलं महाराज तुम्ही हा आशीर्वाद या बाईला ह्या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे तुम्ही या महिलेला आशीर्वाद दिला काय सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. माऊली म्हटल्या माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कर. माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. काय नाव आहे हिच्या मालकाचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणाले सच्चिदानंद आणि मरल कसं? गेले माऊली प्रेताजवळ सांगितलं सच्चिदानंदा उठा. आणि ते मेलेलं प्रेत उठून बसलं. त्याचं प्रमाण मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल. काळाची ग्रासी लगा, काळाची ग्रासी लगा, काळाची ग्रासी लगा, काळाची ग्रासी माहेरी गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रासील, कैसा वासुदेव बोलतो. लक्ष द्या, त्या सच्चिदानंद बाबाला मेलेलं जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरी लिहून त्यांच्याकडून घेतली. सांगितली माऊलीनी पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. ऐका. आणि ती ज्ञानेश्वरी भगवान बाबानं पाण्यावर बसून वाचली. काय म्हणतात पाण्यावर बसून कुठं ज्ञानेश्वरी वाचणं शक्य आहे का? अरे मेलेल्या माणसानं लिहिणं शक्य आहे, तर पाण्यावर बसून वाचणं काय अशक्य आहे? म्हणून माऊली म्हणून एक तरी ओवी अनुभवावी, एका ओवीचा तरी अनुभव असला पाहिजे ना. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी. एक मला म्हणे हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालल. कीर्तन चांग होय अंग, अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान जप त्यासी जे जे दृष्टी दिसे हरि
तेथे हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही, पण कधी हरिमुखी गाता हरपली चिंता. भजन केल्यानं सगळ्या चिंता नाहीशा होत असतात, काळाची सुद्धा चिंता करायचं काम नाही. एक बोलू तुम्हाला, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण बस. महाराज म्हणले तो नर दुर्लभ आहे, शहाणा तो धनी घेत असे नाही घेत तो दीड शहाणा. बरोबर आहे ना. शहाणा तो आहे तो भगवंताचं भजन करत असतो. महाराज लक्षात ठेवा. मग कळी काळ पाया पडे. अजून सांगू तुम्हाला, 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले. थोडं थोडं पुढे सरका, मागे जागा नाहीये. या थोडं थोडं पुढे, थोडं या, भरपूर मंडळी येते अजून. विठाला विठाला. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. लोक आपल्याला देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय? आपण 35 म्हणलो तर ते 33 म्हणतात, एवढंच ना. याच्यापेक्षा काय त्रास आहे? तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं, एवढा त्रास आपण नाही सहन करणार. लक्षात ठेवा. म्हणून म्हणलं, जसं 450 वर्ष झाले तसा राजा झाला नाही, तसं 400 वर्ष झाले असे संत झाले. लक्षात, एवढी सोपी गोष्ट नाही ना. तुकाराम महाराजांचंच नाव आपण घेतो आज. लक्षात हे भान की त्रास सहन करावा लागत असतो. सहन करतो तो साधू असतो. सहन करतो तो साधू असतो. बरोबर आहे ना. महाराज एवढा त्रास, गावातल्या लोकांनी राग राग केला. कोपरा पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले. काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे. काय खावं कोणीकडे जावं, गावातल्या माणसाने रागराग केला महाराजांचा. लक्ष द्या बरं का. एखाद्या महाराजाला गावातून त्रास होत असेल तर त्यानं तुकाराम महाराजाची आठवण करावी. तुकाराम महाराजांसारख्याला गावाने त्रास दिला. अरे आपला माथा सुधराव म्हणून त्यांनी गाथा लिहिला. आपल्या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवला. एक बोलू तुम्हाला, काही लोक म्हणतात हे महाराज लोक पैसे वगैरे घेतात ना म्हणून यांना त्रास होतो. बरोबर आहे ना. या एवढाले पैसे घेतात ना म्हणून लोक यांना त्रास देतात. तुकाराम महाराजांनी कुणाचे पैसे घेतले? अरे तुकाराम महाराजांना तर कर्ज वाटलेल्या वह्या बुडवल्या होत्या, तरी लोकांनी त्यांची गाथा बुडवली. ही प्रवृत्ती आहे एक. तुम्ही चांगलं करा, लोक जास्त वाईट करण्याच्या मागे लागतात. चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक. मी वाचलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला. नंगाटाच्या कोणी नादी लागतं का? नंगाट कळतं का तुम्हाला? म्हणजे ए नंगाटी त्याच्या कोण नादी लागत बसली. उंची असली पाहिजे. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये. त्यांना राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था पाहावी. 140 करोड जनतेचा मालक आहे, तुझे 4 विषय गेलेले येड्या, तुझ्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ आहे का? म्हणून मोठ्या माणसावर टीका केली ना तर मीडियावाले म्हणतात तो तुमच्याबद्दल असा बोला. ते म्हणतात कोण आहे तो, मी ओळखत नाही त्याला. याच्यापेक्षा इज्जत घालणं दुसरं काय असावं. भूमकती ते आपली दखल घेण्यासाठी बी तेवढं मोठं व्हावं लागतं बरं का. आपण जर एखादं पोस्ट केली तर 3च कमेंट असतात, 2 मेवण्याची आणि 1 बायकोची. बोल कळलं तुम्हाला. यानं माणूस समाजकारण करत, सामाजिक कार्य करता का फक्त पोस्ट करतो म्हणून. अरे ही कोणची पद्धत आहे? ही कोणची भूमकती ते द्यावी भुंकू, आपण नये त्याचे शिकू. महाराज म्हणले भुंकणाऱ्या लोकाला आपण रिप्लाय करायचा नाही. आपण एकदा रिप्लाय केला ते 10 रिप्लाय करता आपल्याला. एवढा वेळ आपल्याकडे का? नाही, अजिबात नाही.
जाणकार मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे. लक्षात ठेवा, विदेशातले काही कुत्रे भारतात आले. विदेशातले काही कुत्रे भारतात आले. आता विदेशातून भारतात यायचं म्हणलं तर विमानानंच येणार ना. कुत्रे पण विमानानं असतात बरं का. मग ते भारतात काही कुत्रे आल्यानंतर भारतातले काही कुत्रे दिल्ली एअरपोर्टला त्यांचं स्वागत करायला गेले. आता कुत्रे आल्यावर कुत्रे स्वागत करायला जाणार. महाराज आला की भजने उभे राहतात, नेता आला की कार्यकर्ते उभे राहतात, जावाई आला की भावकीतले उभे राहतात. तसं कुत्रे आल्यावर कुत्रेच जाणार ना. भारतातले काही कुत्रे स्वागत करायला गेले. मग त्या विदेशातल्या कुत्र्याला म्हणले कसं काय प्रवास झाला. त्यांनी सांगितलं छान झाला. तुम्ही असाल ते बोलले कसे शेपूट हालून. कसं काय प्रवास झाला. इकडे सांगितलं चांगला झाला. प्रवासात काही त्रास झाला का. म्हणले अजिबात नाही. असं त्यांचं बोलणं झालं. म्हणले मग आता भारतात आलाच आहात तर काही किती दिवस तुम्हाला भारतात राहण्याची इच्छा आहे. एकमेकांसोबत बोलत होते. किती दिवस भारतात राहण्याची इच्छा आहे. विदेशातल्या कुत्र्यानं सांगितलं आता आम्हाला भारतातच राहण्याची इच्छा आहे. म्हणजे का तुमच्या इकडे काही वातावरण चांगलं नाही का. नाही हो म्हणे आमच्या इकडे वातावरण सुंदर आहे. विकास नाही का. अहो विकासात तर आम्ही तुमच्या खूप पुढे आहे. विकासही चांगला आहे. मग खायला प्यायला तुमच्याकडे चांगलं नाही का. अहो म्हणले हे चायनीज पिझ्झा बर्गर हे सगळं विदेशातूनच इकडे भारतात आलेलं आहे. खायलाही आमच्याकडे चांगलं आहे. मग भारतातले कुत्रे त्यांना म्हणले का हो तुमच्या इकडे खायलाही चांगलं आहे, वातावरणही चांगलं आहे, राहायलाही चांगलं आहे, मग तुम्हाला भारतात राहण्याची इच्छा काय. विदेशातल्या कुत्र्यानं सांगितलं तिकडे खायलाही चांगलं आहे, वातावरणही चांगलं आहे, राहायलाही चांगलं आहे, फक्त भुंकण्याची परवानगी नाही आणि ती भारतात आहे. ती भारतात आहे. मी दुबईला गेलो होतो. तिथल्या न्यूज सुद्धा राजाच्या आज्ञेशिवाय चालत नाही. राजेशाही जरी असली ना महाराज तर त्रास देणारी नाही. इथली लोकशाही म्हणून जनतेला त्रास आहे. कळलं माझं बोलणं. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग काय शिव्याच्याच पोस्ट करतो. महाराष्ट्रात भांडणं लावण्याच्याच पोस्ट करतो. ओबीसी ओपनचे डोके फोडणाऱ्या पोस्ट करतो. तुला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तर चांगलं बोल ना. समाज एखाद्या चांगल्या दिशेला जाईल अशा पोस्ट करणार का. बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणून शिव्याच देत राहायचं आपण. लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे. माझी तर विनंती आहे बसलेल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातलं वातावरण सध्या शांत करायचं असेल तर आपल्या हातातले मोबाईल थोडे शांत ठेवा. एकमेकाच्या समाजाविरोधात एकमेकाच्या नेत्याविरोधात तुम्ही जेव्हा वक्तव्य करत असता त्याचे पडसाद खालच्या जनतेवर पडत असतात. अवघड सिच्युएशन आहे महाराज. फार अवघड परिस्थिती आहे. मग कुठं वेळ देता. अजिबात यांना वेळ देऊन फायदा नाही. विठाला विठाला तुकाराम महाराजा एवढा त्रास आपल्याला नाही. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. महाराजांनी या त्रासाला कंटाळले. कधी ना कधी काका कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो आणि एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. माया हो बोला, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला तर आठवण कुठली येते. बोला महिला मंडळ तुम्हाला बोलता येतं ना माय. हे बघा नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचाच आवाज एका मिनिटात दाबते म्हणा इथं कशी बोलू तशीच बोल माया. तुम्ही एवढ्या नाराज काहून आहे. तुमचा हप्ता जमा झाला नाही का. हा मला वाटतं काल परवा झाले ना जमा 1,500. अहो पोरा शाळा शिकून नोकऱ्या नाही तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या. सरकारी पगार आहे ना यांना. बरोबर आहे ना. तरी नर्वस काय काही कळत नाही मला. भाग्यवान आहात तुम्ही. त्या नाराज याच्यामुळे हजारे बुवा मागे 1-1.5 वर्षापूर्वी एक योजना केली होती शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. तुमच्या भाऊकीनं उद्धवराव शिंदे साहेब त्याने एक योजना आणली होती. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला. कळलं ना. मग करूनच घेतलं म्हणल्यावर कळणार कसं नाही. बरोबर आहे. याय ना ते आधार कार्डवर वय वाढून घेतलं. 65चं पालवे बाबा 75 केलं. आता कार्डावरचं वय. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली. म्हणजे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. नवरा म्हणे यार ते पण बरोबर म्हणे आता आधार कार्डवर वय वाढून घेतलं ना. आधार कार्डवर वय वाढून घेतलं. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे. तोंडावरचं कसं वाढवणार. मग एसटीत बसल्यावर मजा येते. एसटीत बसल्यावर ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो त्या बाईकडे पाहतो. मग ती पुन्हा अशी जशी केस इचकुती वय वाढवण्यासाठी तोंड असं कस तरी करणार. तिकीट वाचव म्हणून. आणि मग तो कंडक्टर ओळखतो. तो म्हणतो ताई खरं आहे. तिला कळतात आहे खोटं याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थबाडाकडे काय पाहिला कार्टाकडे पाहिजे. अधिकारी येडाय खाली आले. बापाची एसटी असल्यावानी करायला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट मध्ये लिहिलंय ना. जळाले का डोळे द्यायचा फाड.
त्याला वाटतं आता लिहिलेलं 75 आपल्याला काय करायचं बा, ते फाळलं तिकीट आणि ते फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला यांचा त्या लाल परीचा. एसटी लाल परी म्हणतात ना, ही परी त्या लाल परी फुकट फिरू लागली. तर या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाली याची उपजले मेले गेले हरे हरे. हा हप्ता जमा झाला तिच्या आनंद मावणार. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला कुठून दूर बुंदी सुटली. बुंदी खाऊन जाय तू आज विठाला विठाला. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? म्हणते काय म्हणते बघा, जातू सासूचा सोसेना कुणी माहेराच भेटना. जातू सासूचा सोसेना माहेराच भेटना. कमी करायचं. विठाला विठाला चुकवा. लक्ष द्यावा. अरे असं अधिकाऱ्याने पाठिंबा काढून घेतला सरकार कसं दिगन. आठवे ना बरोबर, ते तुझा दोष नाही ते. हा महाराज म्हणजे विठाला 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 तुमच्या पडते पाया भो सुधारणा झाली. लक्ष या जाचातून मला सोडवा. मला माझ्या माहेराला घेऊन चला. माहेराला आपुल्या माहेरा जाईन मी. निरोपया संत हाती आला. मग साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत कृपवंत हा करा उपकार. नमस्कार दामने मजा आठवा लवकरी पाठवा. हा करा उपकार देवा नमस्कार. अनाथ पराधी पतित आगेरा पायावे गया नका करू. तुम्ही सनकादिक संतात देवाला माझा नमस्कार सांग. आणि तुम्हाला तर लांब जायची गरज नाही. बोधड बाबाला माझा नमस्कार सांगा. सांगा बोधड बाबाला काय, तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी मला कोणाला तरी घ्यायला पाठवा. जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. ऐका महाराज म्हणतात, पाहुणे घराशी
काय करू उपचार कोप मोडकी. हा भगवंत म्हणले मी तुम्हाला घ्यायला आलो, चला माझ्या बरोबर. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, माझ्या बरोबर कुणाला यायचं विचारू द्या. मग गावात आले, चला माझ्या बरोबर वैकुंठाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. फार छान आहे बरं. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू सानप महाराज आहे. तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक. लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगते? तोंडावर म्हणतात काय शास्त्रीजी सुंदर कीर्तन म्हणतात, माघारी मूर्ख आहे रे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं महाराज लेट हो द्या, महाराज आलेत का म्हणत नाहीत लोक. आलं करते, आलं करते, गेलं करते. तोंडावर म्हणतात महाराज साहेब येता आमचं गाव. हे जो काही विकास झालेला आहे ना, विकास, हे शब्दाचा विकास किती मोठा आहे. हा जो काही विकास झालेला आहे ना, ही सगळी साहेबाची कृपा आहे. आमच्या गावातून जर साहेब बाजूला काढले ना, काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याच अवलादीन खाल्लं. परिस्थिती अशी आहे ना, जिसपे भरोसा होता है वही धोका देता. अरे 2 माणसं त्याच ताकदीनं जर उभे राहत असतील तर लोकांनी तेवढा पाठिंबा दिलेला असेल. तेवढा पाठिंबा दिलेलाच असेल ना. मी पडणार आहे या भूमिकेत कोणी उभा राहत असतो? अजिबात नाही, अजिबात नाही. कोणाजवळ पैसा जास्त झाला, कोणाला इज्जत घालून घ्यायची. लोक तसे म्हणत असतात साहेब तुम्ही निवडून नाही आले तर आम्ही फाशी घेणार. अजून एकानं नाही घेतली, साहेबांनी घेतली पैसे गेल्यामुळे. विठाला चला माझ्या बरोबर. मग गावात आले. गावात कोणी महाराजावर विश्वास ठेवला नाही. मग घरी म्हणले जिजे तू तरी चल. जिजाबाई सुद्धा आली नाही. ऐका मग महाराज म्हणले नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. मग गावातल्या लोकांना विनंती केली काय, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी. वाढले झाला उभा पांग श्रीरंग आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम घ्यावा, आमचा राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदे वैकुंठ गमन तुकोबारायाने केलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी लाभत असे. महाराज म्हणतात आम्हाला काळ आमच्या दारात गुलाम सलाम करायला आम्ही उभा केलेला आहे. हे कशामुळं, ज्याचे घर जता पोवाडे कळी काळ पाया पडे. तो हा पंढरीचा राणा पुसा साथ वाटरा जना, चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी. मग आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्षही नको, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा साच वाटरा जना, विठोबा रखुमाई. कारण हे वेळेत मर्यादित कीर्तन असतं आणि एवढा दूरचा प्रवास करून थोडंसं मॉनिटर एकदम गोड आहे, छान. एवढा दूरचा प्रवास करून ही वेळातला वेळ काढून मंडळी कीर्तन यूट्यूबला ऐकता येतात, त्याचं काही नाही. पण सगळी भेटीसाठी आणि सांत्वन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात ते कोण यायला तयार हे रस्त्याने. हे पुणेकर नाही, खरंच नाही आहे ना, मी काही खोटं थोडंच बोलतो. अहो हे रस्त्याने असं हे पुणेकर मंडळीची इथं आली ना, हे मार्केट यार्डला जरी असले
आणि कात्रला जरी कीर्तन असलं तरी यायचा कंटाळा करणारी ट्रॅफिक, बरोबर आहे, ट्रॅफिक. तर बावधनला केवढा मोठा सप्ताह होता, खूप मोठा सप्ताह. बावधनला एका दगडे पाटलाच्या पोराने आपल्या वडिलासाठी खूप मोठा सप्ताह केला. पण सगळी मंडळी तिथं येऊ शकत नाही. अंतःकरणातून जरी जायची इच्छा असली तर ट्रॅफिकच्या समस्या वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करून बाहेर पडणारी ही मंडळी आहे. पण दत्ताभाऊ, तुमच्या प्रेमामुळं ह्या मंडळीनं कशाचाच विचार केला नाही. पण एवढी पुणेकर मंडळी या ठिकाणी, पुण्यातली माणसं वेळ द्यायला फार चिंगूश आहेत बरं का. त्यांच्याकडे एखादा महाराज गेला तर ते म्हणतात ही देणगी घेऊन जा, नाही तर पंगत घेऊन जा, फक्त येणं नाही होणार आम्हाला. दानशूर आहेत पुणे, तिथे काय उणे म्हणतात ना, दानशूर खूप आहे. पण वेळेत, मग त्याचं कारण एक आहे, कारण ते दानच याच्यासाठी करू शकतात. दान कशासाठी करतात आणि कशामुळं करतात, स्वतःचा वेळ स्वतःला देतात म्हणून दान करण्याची ताकद निर्माण होते. एवढी सोपी. मोठे माणसं काय देत नाहीत, मोठे माणसं वेळ देत नाहीत. जो वेळ देत नाही तो मोठा असतो. हा, तुम्ही मुख्यमंत्र्याला म्हणा साहेब खूप मोठा कार्यक्रम आहे, 2 मिनिटं या, ते म्हणतात पागल आहेत का तुम्ही, तुमच्या 2 मिनिटासाठी मला दिवसभराचा दौरा रद्द करावा लागत असतो. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मिनिटाला उतरायचं, कोणत्या मिनिटाला बोलायचं, कोणत्या मिनिटाला संपवायचं आणि कोणत्या मिनिटाला पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसायचं, सगळं लिहिलेलं असतं महाराज. म्हणून मोठी माणसं, ही मोठी माणसं जर भाऊंच्या प्रेमामुळे इथं आली असतील तर याच्यापेक्षा मोठी श्रीमंती दत्ताभाऊची दुसरी नाही, याच्यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी नाही. तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे हे माणसं लांबून इथं येणं. मी घरी माझा कार्यक्रम केला 22 जानेवारीला, माझ्या आईवडिलाचा पूजन सोहळा केला. आता गेल्यानंतर तर हे करतातच माणसं, पण मी त्याला थोडी बगल दिली. कारण कृष्णा महाराज ही सगळी मंडळी होती, जवळपास महाराष्ट्रातले टॉपचे 200-300 महाराज होते, सगळी मोठी महाराज मंडळी. जवळपास 25-30 हजार समाज होता, 10-12 आमदार होते, खासदार होते, सगळी मंडळी होती, लक्षात ठेवा. आणि त्या कार्यक्रमासाठी पुण्यावरून, मुंबईवरून, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक 4-5 राज्यातली लोक आली होती महाराज. त्या दिवशी कळलं की ज्या लोकांना आपण निमंत्रण पण पोहोचू शकलो नाही, अशी लोक कळलं तरी आपल्यासाठी येतात. याच्यापेक्षा अजून आपली श्रीमंती कोणती असावी. फार महत्वाचं आहे भाऊ. माणसं कमवली की जीवनात काही कमवायची गरज नाही. माणसं कमवा. तुम्ही बघा, एखादा उभा राहिलेला गडगंज श्रीमंत असतो आणि त्याच्या अपोजिट फक्त माणसं जोडणारा असतो. कळलं माझं बोलणं? कोटीनं रुपये असलेल्या भीती कोणाची वाटते माहिती आहे का? एका फाटक्या आणि माणसात राहणाऱ्या माणसाची. ते म्हणतात पैसे हो आपल्याजवळ, पण त्याच्यासारखी लोक जोडलेली नाही आपण, आणि मग त्यांना पडण्याची आणि हारण्याची भीती असते. पंतप्रधान म्हणजे काय, शेपूट एकद्याला फुटलेली का शिंग फुटलेली? पंतप्रधान म्हणजे आहे काय, आमदार म्हणजे आहे काय, खासदार म्हणजे आहे काय, मंत्री म्हणजे आहे काय? अरे मंत्री जरी असला तर 2च डोळे आहे ना त्याला. पंतप्रधान जरी असला तर काय 4 पाय थोडे? मग पंतप्रधानाला किंमत काय? त्याच्या मागे जनता आहे म्हणून पंतप्रधान आहे, त्यांच्या मागे पण जनता आहे म्हणून आमदार आहे, त्यांच्या मागे जनता आहे, लोक आहे म्हणून खासदार आहे, त्यांच्या मागे लोक आहे म्हणून मंत्री आहे. लोकांनाच सगळं मिळत असतं महाराज. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून या ठिकाणी तुमच्या प्रेमामुळे ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. त्या सर्व दूरवरून आलेल्या सगळ्या आता मला चेहऱ्याने सगळे परिचित आहेत, पण काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुम्ही सगळी मंडळी वेळातला वेळ काढून एवढ्या दूरपर्यंत या ठिकाणी आलात. मी जाता जाता एकच सांगेल, आज नातवाने आजीचं पुण्यस्मरण केलेलं आहे. आईची आई आहे बरं का, आईची आई आहेत, आणि या दोनही नातूने या ठिकाणी हे पुण्यस्मरण केलेलं आहे. एक सांगू, माणसाचा मित्र खरं आजी आणि आजोबाच असतो. कारण घरच्यांना वेळ नसतो लेकरांना द्यायला, तेव्हा सांभाळण्याचं काम आजीकडं नाही तर आजोबाकडं, आजीकडं आणि आजोबाकडं. मग नातवावर किती प्रेम असतं हे तुमच्या तालुक्याला चांगलं माहिती. तुम्ही झोपलेली आहात, आनंद आहे. नातवाचं प्रेम अजून काय धागा सांगायला पाहिजे तुम्हाला. नातवाचं नातं, आजोबाचं नातं, नातवाचं नातं, आजीचं नातं फार वेगळं असतं. एक वेगळे पण त्यांच्या नात्यामध्ये असतं. म्हणून या दोघही नातूने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि काय माहिती मला कसं काय त्यांनी एवढ्या दूरवर बोलवलं, पण आमच्या दादा महाराजांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले बरं का भाऊ.
मला तसं शक्य नव्हतं माझं रात्रीचं. मला 7 वाजले सकाळी इथे यायला. प्रवास म्हणलं दादा असं दूर. मी मध्ये फोनही केला एक त्यांना, ॲडजस्ट होत असेल काही तर, पत्रिका छापल्या नसतील तर करा काही ॲडजस्ट. हो म्हणले असं काही करू नका. म्हणलं होत असेल तर करा, शक्य असेल तर माझा प्रवास वाचेल. म्हणले नाही महाराज, कृष्णा महाराजांनी मला फोन केला. म्हणले महाराज नाही, रियालिटी आहे ना. मग गाडी त्यांची त्यांच्याकडे आहे, पण म्हणले महाराज तुम्ही जर जात असेल तर मी गाडीत बसून येतो तुमच्यासोबत. कारण ड्रायव्हिंग करायची आणि एकट्याने गाडी चालवत रात्रभर यायचं, पुन्हा संध्याकाळचं कीर्तन त्यांना परभणीला यायचं, पुन्हा दिवसभर जायचं. म्हणले कसं करू शास्त्रीजी? म्हणलं दादा महाराजांनी बोलवलंय आपल्याला, तुम्हाला आपल्याला जावं लागेल. म्हणून ही सगळी मंडळी, म्हणून प्रवास असतो. चला पुन्हा एकदा मी या ठिकाणी भाऊंना धन्यवाद देईल की त्यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. एक बोलू तुम्हाला, हे बघा, पैसा असेल तर विल बनतं. फार गोड मंडळी आल्यामुळं मलाही सुचतंय. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. शिक्षेबरोबर दीक्षेची जोड असावी आणि पैशाबरोबर माणसाला दान धर्म करता यावा. संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया. संपत्ती आणि दया एकत्र आली की ती देवाची विभूती असते. ही ओवी आहे, माझ्या मनाचं नाही याच्यात, अजिबात माझ्या मनाचं नाही. फार सुंदर लक्षात ठेवा. म्हणून आज या दोघाही नातूंनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी एकच सांगेल, हे बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. पैशाचं लक्ष द्या माझ्याकडे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योग 10 डोळ्याला बांधला. दान करणं हा माणसाचा धर्म आहे, बरोबर आहे ना? दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग. करंदीकरांची कविता आहे, काका देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. अशा आणि प्रकारे कळतंय ना तुम्हाला? हा, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये आणि हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. म्हणून आज खूप मोठा कार्यक्रम आणि